काय म्हणाले डॉक्टर? ही जयंतला घरी सोडलं ते बरंच झालं. नाही म्हणजे नशिबाने मुख्य नस कापली गेली नाहीये. ब्लड लॉस जरी खूप झाला असला तरी काही सिरियस नाही असं बोलत होते, पण विश्रांतीची खूप गरज आहे त्याला. तेव्हाच पावला म्हणायचा रे बाबा. जयंत, तू आता एक काम कर, फक्त आणि फक्त आराम कर. भावनाची खोली मी आवरून ठेवलीये, तिथे जाऊन पडशील का? मी पटकन काहीतरी खायला घेऊन येते तुला. वहिनी ते काय झालं? मी फक्त माझी बॅग घ्यायला इथे परत आलोय. मला आता इथे नाही थांबायचंय. काय काय? अरे अरे थोडे दिवस आराम कर, सगळं वातावरण शांत होईपर्यंत. सगळं नाही वातावरण वहिनी, माझा डिसिजन झालाय. जयंत, लक्ष्मी, लक्ष्मी सांभाळ अगं. लक्ष्मी, ते माझ्यावर रागवले. मी वाईट वागले ना त्यांच्याशी, म्हणून ते चाललेत. माझी चूक आहे. काही चूक नाहीये तुझी लक्ष्मी. पण तुझी काही चूक नाहीये. उगाच का असा विचार करतेस? का दोष स्वतःकडे घेतेस तू? आता हॉस्पिटल म्हणून आले ते. हो हो, पण त्याला कदाचित स्वतःच्या घरी जास्त बरं वाटेल ना. पण तिकडे काळजी कोण घेणार? आता तर तिकडे आपली एकटे पडतील ते तिथे. तुम्ही त्याला थांबवा. हो, ठीक आहे. तू एक काम कर, तू आज जाऊन पड. आम्ही ठरवतो. हा, आपल्यापैकी कोणीतरी जाईल. हा, तू ये. हो, नक्की जाईल. ऐका ना. काळजी नको करू. ये, थांब. सावकाश. सावकाश सावकाश. बाबा, कोण जाईल हो जयंत बरोबर आता? मला काय वाटतंय, जयंत सोबत मी जातो तिथे. अरे तू कसं जाशील? भावनाला तुझी गरज आहे आता. आणि आनंदी 3 दिवसांसाठी आली आहे ना, मग तिचं कसं होणार? सिद्धू, तू नको जाऊस. मी जाऊन राहीन त्याच्या बरोबर 4 दिवस. बाबा, आईंची अवस्था बघताय ना, माझं काहीच ऐकणार नाही त्या. त्यातल्या त्यात तुमचं थोडं तरी ऐकतील. आईंसाठी तुम्ही इथेच थांबा प्लीज. अगं पण मग कोण जाणार? कोणीतरी जायला हवं ना. काय